श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण आज होळी हा सण साजरा का करतो, यामागे कोणती कथा आहे? तर हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेही भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपची बहीण ही हुंटा नावाची ही हिरण्यकश्यपची बहीण होती आणि ही बहीण प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवताली गोवऱ्या रचून पेटवले गेले, पण काय आश्चर्य, तर वर मिळालेली हुंटा ही अग्नीत जळून भस्म झाली. तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर पडला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळीही पेटवली जाते. आता होळीचं महत्त्व काय? तर होळीचा सण उत्सव हे फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनवणारा, वसंतात ही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजवणारा व मानव मनात समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देण्याचा हा उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन हा सण साजरा करतो. होळी हा सण विशेषतः 5 दिवसांचा असतो. दुसऱ्या दिवशी धुलवड हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण हा संधिकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात. तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्मलेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुणसुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच, पण ते त्वचारोग दूर करणारे आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने संडास मार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता, पवित्रता वाढते हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचल स्नानात, भस्मस्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांना विशेष महत्त्व आहे. त्याचे अद्भुत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. आता श्रावणीच्या दिवशीसुद्धा असे सांगितले जातात. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात की शिशिर ऋतूत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. आणि ते निवारण्याकरता मोठ्याने बोलणे, गाणे बजावणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम अनेक प्रकारच्या कफाचे विकरण होत नाही. आता धुलीवंदनाच्या दिवशी धुलवड, राख फेकणे हा खेळ खेळतात, पण त्याचबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात, म्हणजे त्यांना उन्हाळा जास्त बाधत नाही. यानंतर 5व्या दिवशी रंगपंचमीचा सण आपण साजरा केला जातो. आता रंगपंचमी म्हणजेच होळीचा 5वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेने रंग उधळायचे असतात. सृष्टीरूपी रंगमंचावर जीवनरूपी नाटकातील आपली भूमिका साकार करताना आपल्याला अनेक भावरंगांना सामोरे जावे लागते. सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती, याचबरोबर दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकपणे आपल्या जीवनात येतात. परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दुःख व संकटाला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करावे. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर 7 धातूंचे व 7 रंगांचे बनले आहे, म्हणून इंद्रधनुष्य सर्वांना आनंदमयी वाटतो. सर्व रंगाचे मिश्रण होळीत रंग खेळल्याने होते. पण रंग कोणते? तर साग, पळस, शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल, अबीर, चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिधा अज्ञात मुद्दाम जाळतात, कारण ती कठोरता, कठीणता याची कसोटी आहे. म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळ, फूल, पान यांचा विविध औषधात वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीररंध्रातून ज्या काही येणाऱ्या शरीररंध्रातून शोषून होऊन शरीरात स्नायूंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याची
म्हणजे उन्हाळ्याकडे वाटचाल करताना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध त्यामुळे होतो. पण आज होलीचं उत्सव ज्या पद्धतीने म्हणजे त्याचं स्वरूपच खूप बिभत्स झालं आहे. चोऱ्या करणे, आगी लावणे, शेणमातीचा वारा करणे, चांगल्या रंगाऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रित रंग वापरणे, यामुळे म्हणजे या सर्वांमुळे शास्त्रोक्त पद्धतीवर असलेल्या सणांचा हा विपरीत परिणाम होतोय. ऋतुसंदेही काळात उत्पन्न होणाऱ्या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता अपाय होतात. का तर आता बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जे केमिकलयुक्त आपल्याला रंग पाहायला मिळतात. पूर्वीप्रमाणे जे काही झाडांच्या पानांपासून, फुलांपासून रंग तयार करत होते आणि त्याचाच उपयोग आपण रंगपंचमीला करत होतो आणि त्याचा सकारात्मक उपयोग आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर देखील होत होता. परंतु सध्याच्या काळात हे केमिकलयुक्त रंग वापरल्यामुळे आपल्या शरीराला अपायकारक म्हणजेच इजा होतात. तसेच या सणाविषयी अजून एक कथा आहे की फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव हा संपन्न केला होता. जीवन अनेक रंगाने नटलेलं आहे. ते आत्मविश्वासी नसावे, ते सप्तरंगाने, संगीताने व परस्पर प्रेमसंबंधाने खुललेले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण आपण साजरा करत असतो. तर रंगपंचमी हा अतिशय छान सण आहे, होळीचा सण आहे. तो सर्वांनी अतिशय आनंदात, उत्साहात साजरा करा, जेणेकरून म्हणजे आपला त्रास इतरांना होऊ नये. रंग देखील आपण बिगर केमिकलचे वापरावेत, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्या रंगाचा दुष्परिणाम होऊ नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हॅपी रंगपंचमी.